कुणाला कसलीच काही चाड राहिली नाही. कुणी काही येतं ना काही शिकवून जाते. काही तर सांगता तुम्ही सांगता या आमच्याकडे आम्ही तुम्हाला देव दाखवतोय. त्याच्या बापाने सांगितलं बघितलंय का देव? देव डोळ्याने बघण्याची वस्तू आहे का? कसं बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुळे. देव डोळ्याने बघायचा नसतो, देवाची अनुभूती घ्यायची असते. 34 वर्ष कीर्तन करतोय पण अजून कधी स्वप्नात आला नाही बाबा ना. 6 महिन्यात लगेच अंगात यायला लागला बाबा. लग्न झाल्यानंतर तिच्या नावा पुढे बाई लागतं. आता पूर्वी लावलं जायचं गंगूबाई, ठकूबाई, अमुकबाई, तमुकबाई. आता नाही. आता 35 वर्षाची पिंकी असते. मुंबईला कीर्तनाला गेलो होतो दादा, बसलो, आवाज दिला, पिंकी पाणी आण बरं, महाराज आलेत. तर मला म्हटलं पिंकी येईल का सही ओढूची? ही पिंकी ही अशा गडबंब याला म्हटलं झालं. पूर्वीचा काळ लग्न झालेल्या स्त्रीच्या नावापुढं बाई लिहिलं जायचं. मग इथं नाथ बाबांनी ज्ञानोबारायांच्या नावापुढं ज्ञानाबाई म्हटलंय. त्या अर्थी या ज्ञानाबाईचं लग्न झालेलं असावं. काय मत आहे तुमचं? आली पत्रिका आली होती? नाही आली? मला आली होती. मी लग्नाला हजर होतो. त्या मैत्रिणीला उत्तर देताना ज्ञानाबाई सांगते, मी नवरा केला जवळचा नाही केला, दुरलू आंबुला केला गे बाई म्हटले. मी जवळचा नाही केला, फार लांबचा. किती लांबचा? जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. जवळचा नाही केला, फार लांब. चंद्र सूर्याचा पत्ता सुद्धा नव्हता. त्याच्याही अगोदरचा जुनाड जुगादीचे नाणी घोड नवरा. पुढे गाडी ट्रॅक क्रॉस करते. तो ट्रॅक क्रॉस करताना आवाज कसा येतो बघा. पुढे आपल्याला यायला थोडे चढ लागतो. फार मोठे चढ नसतात. चढ लागल्यानंतर इंजिनवर लोड येतो. लोड आल्यानंतर कशी फायरिंग. पुन्हा ती उतरते आहे. आता पुण्याला थांबेल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबाराय, भक्ती म्हटली की नामदेवराय, शांती म्हटली की नाद बाबा, वैराग्य म्हटले की तुकोबाराय आणि गुरुभक्ती म्हटली की निरोबाराय. हे संत डोळ्यासमोर येतात. ज्ञानोबारायांचा अधिकार मोठा. जन्माला आल्यानंतर तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं काही वर्षानंतर. पण ज्ञानोबारायांचं तसं नव्हतं. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. उपजताच ज्ञान. मित्र म्हणे ज्ञानच जन्माला आलं. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. सांगा बरं किती ज्ञान होतं ज्ञानोबारायन? किती होतं? आता आपण ज्ञानाची पातळी कशी मोजतो? कशावरून मोजतो की हा एवढा ज्ञानी आहे? 10वीपर्यंत शिकला SSC पास, 12वीपर्यंत शिकला HSC पास, पुढं ग्रॅज्युएशन झालं, मग कुठल्या बाजूने झालं? BA BCom BSc, नंतर MA MCom MSc, नंतर पुढं मला काय माहिती नाही. कोणी MBA होतो, कोणी इंजिनियर होतो. म्हणजे त्याच्या नावापुढे लावलेल्या डिग्र्यांवरून ओळखता येतं की बाबा याचं शिक्षण एवढं झालं, हा एवढा शिकला. तसं त्याच्यावरून त्याचं ज्ञान समजतं, हा एवढा ज्ञानी आहे. सागराला दुसरी उपमा देता येत नाही, नाही का?
जसं विचारलं 9वा अध्याय कसा हो, 9व्या अध्यायासारखाच. राम रावणाच्या युद्धाला जशी कसली उपमा देता येत नाही. राम रावण युद्ध कसं, राम रावणासारखंच नाही का. तसं ज्ञानोबरायांचा जर विचार केला तर दुसरी उपमा देता येणार नाही. सागरामध्ये किती लिटर पाणी असतं. तुम्ही घाटावरचे पडले, आम्ही कोकणातले पडले, आम्हाला सागर माहिती आहे. आता माझ्या घराला लागूनच सागर आहे. किती लिटर पाणी असतं दादा, मोजतात येत नाही. सागरातलं पाणी लिटरनं मोजलं जात नाही. तसं ज्ञानोबरायांचे ज्ञानाच्या खोली तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली म्हणून ठेविली बोलता येणार नाही. म्हणून तर त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला गेला. जनाबाई म्हणतात भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ती हे माय शब्द वापरले. कारण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मधून आईच्या वात्सल्यानं उपदेश केला. ज्ञानोबरायांचे अभंग, ज्ञानोबरायांची भाषा जर पाहिली, साच आणि मवाळ, मितुळी आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानाचा भांडार तुम्हा आम्हाला खुला करून दिला. किती ओव्या आहे तो ज्ञानेश्वरीमध्ये? 9,000 पुढं 33, बरोबर, 9,033 ओव्या. त्या 9,033 ओव्यामध्ये सिद्धांताच्या ओव्या किती आणि दृष्टांताच्या ओव्या किती? वाचक मंडळी बसलेत ना वाचायला? किती बसलेत दादा वाचायला? 25-26 आहेत. बाकीचे ड्युटीवाले. 3,000 सिद्धांत पटवण्याकरता 5,000 दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिले. बाकीच्या ते इतर ओव्या आहेत. एक दृष्टांत पुन्हा आलेला नाही. जगामध्ये जेवढे म्हणून शोध लागलेत त्या सर्व शोधांची जननी ज्ञानेश्वरी आहे. अशा ज्ञानेश्वरीचे करते ज्ञानेश्वर महाराज. त्यांचा आजचा हा अभंग आहे. अभंग कूट प्रकरणातला आहे. कूट माहिती आहे ना, शेंगदाण्याचा नाही. कारण संतांचं जर वाङ्मय पाहिलं ना, सर्व संतान मिळून 36,000 अभंग आहेत. सर्व संतांचे मिळून किती अभंग आहेत? किती? 36 अभंग आहेत. 36,000. सर्व संतान मिळून किती अभंग आहेत? 36,000 अभंग आहेत. त्या 36,000 अभंगामध्ये 600 अभंग सर्व संतान मिळून कूट अभंग आहेत. कूट जे प्रकरण आहे त्याचा लक्षार्थ वेगळा असतो, लक्षात घ्या ना. त्याचा गुढार्थ वेगळा असतो. दिसायला शब्द तुम्हाला साधे दिसतील, पण त्याचा अर्थ करायला जर गेलं तर अर्थ फार मोठा गहन असतो. मुंगी व्याली शिंगी झाली, दिली शिटी, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले, प्याले 12. ती आम्ही लटके न बोलू, वर्तमान खोटे. नाही ना मला, कारण सगळं चालीवर न्यायचंय मला. आता गायक चांगले आहेत, वाजवणारे चांगले आहेत, पण वेळ कमी आहे. अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडायचा आहे. आता आला बुवा काहीतरी बडबड करून गेला, असं व्हायला नको. मुंगी व्याली आणि तिला काय झाली? शिंगी. शिंगी शिंगी कशाला म्हणतात रे? ए कितवीला तू?
शिंगी कशाला म्हणतात? चिंगी नाही तुमच्या वर्गातली, शिंगी शिंगी. हा माहित नाही तुला रे? घोड्याच्या पिल्लाला शिंगी म्हणतात. घोड्याचं ते पिल्लू असतं ना जन्माला आलेलं, त्याला शिंगी म्हणतात. आता मुंगी व्याल्यानंतर तिला कुठं शिंगी होते का हो? हा मग त्या मुंगीचं दूध किती? 17 रांजण भरून गेले नाही, प्याले 12 हत्ती. आता मुंगी केवढूशी, हा ना तिचं दूध म्हणे किती रांजण भरले? 17 रांजण भरले नाही, प्याले किती हत्ती? आता एवढा जर अर्थ काढायचा झाला तर याच्यावर मला एक कीर्तन करावं लागेल. तुम्ही म्हणाला बुवा तुला येत नसेल असं समजा, पण नावीलाज आहे, मला पुढं जायचंय. कारण त्याचा लक्षार्थ वेगळा असतो नाही त्याचा गुढार्थ वेगळा असतो. आपण लक्षार्थाकडे जर गेलो तर फसगत होते नाही का? लक्षार्थाकडे जर गेलो तर फसगत होते. म्हणून त्याचा अर्थ जाणून घ्यायचा असतो. लक्षात घ्या, एका जनार्दनी अर्थ उलटा, तो जाणे तो गुरुचा बेटा. संताले वरले दिंडी, हाती खुरक्या का खेतमुंडी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी. एका जनार्दनी अर्थ उलटा, तो जाणे तो गुरुचा बेटा. नाथाच्या घरची उलटीच खून, नाथाच्या घरची उलटीच खून, नाथाच्या घरची उलटीच खून, नाथाच्या घरची उलटीच खून. हे मनाला लागली मोठी तहान, हे पाण्याला लागली मोठी तहान, नाथांच्या घरची उलटी खून ना पाण्याला लागली. आता पाण्याला कुठं तहान लागते का हो? पण त्याचा अर्थ करणं फार महत्वाचं आहे. कूट अभंग आहे, हा एक कोडात्मक अभंग असतं. कोड माहिती आहेत ना तुम्हाला? बाळा तुम्हाला कोणी कोड घातली होती का कधी? येतात कोडी? नाहीत. एक विचारतो चल तुला, माझा प्रश्न असा आहे, उत्तर काय? हा उत्तर काय आहे मी विचारले. माझा प्रश्न असा आहे, उत्तर काय आहे? तेच विचारलंय ना मी प्रश्नच विचारलाय तुला. माझा प्रश्न असा आहे, उत्तर काय आहे? अरे उत्तर दिशा आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. उत्तर काय? उत्तर दिशा आहे, त्याच्यामध्ये सगळं दडलेलं असतं. भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचे महाकवी होऊन गेले. आता काही कामानिमित्त ते बाहेर गेले. कुठे गेले होते, कशा करता गेले होते हे बघायला मी तिथे गेलो नाही, पण गेले होते मात्र नक्की. आणि शास्त्र असं सांगतो, कुठलीही खुर्ची जास्त दिवस रिकामी ठेवू नये. न जर रिकामी ठेवली तर मोठा गोंधळ होतो. म्हणून सरपंचाची निवडणूक, एखाद्या सरपंचाने राजीनामा दिला किंवा मिळाला तर लगेच त्याची निवडणूक घेतली जाते. रिकामी ठेवली जाते. शाबास, मस्त झाला. खुर्ची रिकामी होती कालिदासांची. भोजराजाने विचार केला की या खुर्चीवर योग्य व्यक्तीला बसवावं, पण कुणाला बसवावं? तेवढा त्यांच्या एवढा विद्वान मनुष्य तर पाहिजे का नको? मग त्यांनी गावोगावी दौंडी पिटवली की जो कोणी, सर्व पंडितांना बोलावलं आणि त्या पंडितांमध्ये वाद खेळवला जाईल. त्या वादामध्ये जो कोणी जिंकेल त्याला त्या खुर्चीवर बसवण्यात येईल.
ना त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता कोण बनेगा करोडपती. एक तरुणाबांड 24 वर्षाचा युवक, 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत केलेला, त्याने विचार केला आपण नशीब आजमावायला काय हरकत आहे. गाजराची पुंगी वाजली तर मोडून खाल्ली. जिंकलो तर खुर्चीवर बसता येईल, नाहीतर गेलं रिकामं पाकिट घेऊन. पंडित ज्या दिवशी स्पर्धा होती त्या दिवशी राजाच्या राजवाड्याकडे यायला निघाला. आता राजाचा राजवाडापासून चांगला एक रस्ता होता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे राजवाडे, रस्त्याच्या कडेला गुलाबाची झाडं लावलेली, त्याच्यावर गुलाब चांगले फुललेले ना. आत्ताचे दिवस होते उन्हाळ्याचे. साधारण दुपारी सकाळी 11च्या सुमारास तो राजवाड्याकडे यायला निघाला. आणि येत असताना एका राजवाड्याच्या गच्चीवर एक 16 वर्षाची युवती केस वाळवत उभी होती. त्यावेळेला मशनी नव्हत्या, केस वाळवायच्या सुकवायच्या मशनी नव्हत्या, त्याच्यामुळे ती उन्हात केस वाळवत उभी होती. पंडिताचं लक्ष त्या मुलीच्या दिशेने गेलं. पंडिताच्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला. त्याने एक गुलाबाचं फूल तोडलं आणि त्या मुलीच्या दिशेने फेकलं. ज्या वेळेला त्या मुलीच्या दिशेने ते फूल फेकलं त्यावेळी ती मुलगी त्याला काय म्हणाली ते पूर्ण तुम्ही ऐका, नंतर मला त्याचं उत्तर द्या. ती मुलगी त्या पंडिताला म्हणाली, अरे दुसऱ्या, तू माझ्याकडून 3ऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5व्याची 6वी आहे. तू मला 9 दिलंस, 11वं घेऊन पाणी भरलंस, 12व्यासारखा तडफडलास, तरी मी तुझी होणार नाही. काय बोलली कळलं का तुम्हाला? परत सांगू. ती म्हणाली, अरे दुसऱ्या, तू माझ्याकडून 3ऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5व्याची 6वी आहे. तू मला 9 दिलंस, 11वं घेऊन पाणी भरलंस, 12व्यासारखा तडफडलास, तरी मी तुझी होणार नाही. आता सांगा काय म्हणाली ती? हे कोड आहे, हेच कोड आहे. सांगा ऐ सांगा आता उत्तर. तुला काय त्या पंडिताला पण घाम फुटला. आईस्क्रीम सारखा वितळला पंडित. त्या पंडिताची अवस्था आहे का गुराख्याने पाहिली. गुराखी तिथून चालला होता, त्याने पाहिली. त्याने विचारलं, पंडितजी काय झालं, का असे घामाघूम झालात? ते म्हणजे तुला सांगून काय फायदा आहे बाबा, तू गुराखी, मी एवढा मोठा पंडित, ती काय म्हणे मला कळलं नाही, तुला सांगून काय फायदा आहे. म्हणजे सांगा काय झालं, सांगाल तर खरं. म्हणे काय सांगू बाबा, मला कुठली अवदसा आठवली, मी ते फूल तोडलं, त्या मुलीच्या दिशेने फेकलं, आणि मग मुलगी मला म्हणली, काय म्हणाली? ती म्हणाली, अरे दुसऱ्या, तू माझ्याकडून 3ऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5व्याची 6वी आहे. तू मला 9 दिलंस, 11वं घेऊन पाणी भरलंस, 12व्यासारखा तडफडलास, तरी मी तुझी होणार नाही. म्हणजे एवढं कळत नाही तुम्हाला? कोण म्हणतोय? घ्या आता इकडे पायकर, इकडे गुराखी 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 म्हणतो एवढं तुम्हाला कळत नाही. त्याला वाटलं एवढं कळत नाही विचारतो, त्या अर्थी याला कळलंय. म्हणे तुला येतं का याचं उत्तर? म्हणे हो येतं ना. म्हणे सांग. म्हणे नाही सांगणार. म्हणे का? जर मी सांगितलं तर तुम्हाला राग येईल. म्हणे नाही राग येणार, सांगा ना. म्हणे काय झालं? अगोदर मला वचन द्या तुम्ही माझ्यावर रागवणार नाही. म्हणे नाही रागवणार. काय म्हटलंय तुम्हाला? म्हटलं अरे बाईला. म्हटलं डायरेक्ट बाईला. राशी किती आहेत? 12. त्या 12 राशींपैकी दुसरी रास कोणती? वृषभ. ती म्हणा अगोदर ती काय म्हणाली? अरे दुसऱ्या म्हणजे वृषभ म्हणजे अरे बाईला, तू माझ्याकडून 3ऱ्याची अपेक्षा करतोस. 3री रास मिथुन. मिथुन म्हणजे मैथुनाची अपेक्षा करतोस, पण मी 5व्याची 6वी आहे. 5वी रास सिंह न 6वी रास कन्या. ती सेनापतीची मुलगी होती. म्हणून सांगितलं मी 5व्याची 6वी आहे, म्हणजे मी सेनापतीची मुलगी आहे. तुम्हाला 9 दिलंस, 9वी रास धनु. 9वी रास धनु म्हणजे तुम्हाला धन जरी दिलंस, पैसा अडका जरी दिलास, 11वं घेऊन पाणी भरलंस, 11वी रास कुंभ. कुंभ म्हणजे मडकं. मडकं घेऊन माझ्या घरी जरी पाणी भरलंस किंवा 12व्यासारखा तडफडलास, 12वी रास मीन. मीन म्हणजे मासा.
माशासारखा जरी तडफडलास तरी मी तुझी होणार नाही, हे कोड्याचं उत्तर. म्हणजे हे कोड्याचं उत्तर सोडवायला मदत कुणाची घ्यावी लागली? गुराख्याची मदत घ्यावी लागली. हे कोड आहे. तसं आजचा अभंग सुद्धा बाबा कोडच आहे, कुट अभंग आहे. या कुट अभंगातलं जे रूपक आहे त्या रूपकाचं नाव अंबुला आहे. काय नाव आहे? अंबुला. बचत गट तुम्हाला विचारतो, अंबुला या शब्दाचा अर्थ काय? अंबुला, अंबुला नाही माहिती? क्लू देऊ, ज्याचा वाचून तुम्हाला अजिबात करमत नाही असं. बोला. मोबाईल. ही बोलतो मोबाईल घ्या. अरे ज्ञानोबारांच्या पुढे त्यावेळेला कुठं मोबाईल होता? अभंग 750 वर्षापूर्वीचा आहे. नवरा 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 क्लू दिला तरी कळत नाही म्हटल्यानंतर याचा अर्थ तुम्हाला आवडत नाही. म्हणून तुम्हाला सर्वात जास्त आवडतं ते मी विचारलं. अंबुला या शब्दाचा अर्थ काय आहे? नवरा, दादला. अंबुला हे रूपक घेऊन ज्ञानोबारायांनी एका परमार्थाला लागलेली जी स्त्री आहे त्यांनी रूपक केले संसाराला लागलेली स्त्री. आपण अर्थ करताना परमार्थातला लागलेला साधक असा अर्थ त्याचा आपण करायचा. संसारामध्ये आलेली स्त्री जिचं लग्न झालंय आणि मग लग्न झाल्यानंतर तिच्यामध्ये झालेला बदल जो आहे तो बदल ती आपल्या मैत्रिणीला एका संवादाच्या रूपाने सांगत आहे. तो हा अभंग आहे. या अभंगाचं रूपक आहे दादला, अंबुला. ज्ञानोबाराई सांगतात, दुरलू अंबुला केला गे बाई. म्हणजे दुरलू म्हणजे दूरचा, अंबुला म्हणजे नवरा, मी केला, मी लांबचा नवरा केला. एक प्रश्न निर्माण होतो. सांगणारे ज्ञानोबाराय आहेत आणि सांगतायत मी लांबचा नवरा केला. मग नवरा स्त्रीला करता येतो का पुरुषाला? बोलत चला आता, कारण तुमची संख्या जास्त म्हणून तुमच्याकरता अभंग घेतला हा. नवरा स्त्रीला करता येतो का पुरुषाला? कुणाला करता येतो? स्त्रीला करता येतो. मग ज्ञानोबारा स्त्री होते का पुरुष होते? हे तुम्ही बोलायचं नाही. इकडं आज आज माझं मतदारसंघ इकडचं आहे, ते नंतर सांगणार आहे मी तुम्हाला. पहिलं ज्ञानोबारा स्त्री होते का पुरुष होते? हां, पुरुष होते. या आई साहेब सांगतायत ज्ञानोबाराय पुरुष होते. पण नाथचे पैठणचे नाथबाबा आहेत, त्यांना तुमचं म्हणणं मान्य नाही. तुम्ही सांगता पुरुष होते. पण नाथबाबांनी सांगितलं सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकार. मग या ज्ञानोबारांना काय म्हटलं? ज्ञानाबाई. बरोबर आहे. बाई कधी होते? बोलत चला. बाई कधी होते? लग्न झाल्यानंतर. लग्न झाल्यानंतर तिच्या नावा पुढं बाई लागतं. आता पूर्वी लावलं जायचं गंगूबाई, ठकूबाई, अमुकबाई, तमुकबाई. आता नाही. बरं का? आता 35 वर्षाची पिंकी असते. मुंबईला कीर्तनाला गेलो होतो दादा, बसलो, सांगितलं, आवाज दिला, पिंकी पाणी आण बरं, महाराज आलेत. मला म्हटलं पिंकी येईल का सही ओढूची? ही पिंकी ही अशा गडबंब प्याला घेऊन म्हटलं झालं. मला सांगायचं का, पूर्वीचा काळ लग्न झालेल्या स्त्रीच्या नावापुढं बाई लिहिलं जायचं. मग इथं नाथबाबांनी ज्ञानोबारायांच्या नावापुढं ज्ञानाबाई म्हटलंय. त्या अर्थी या ज्ञानाबाईचं लग्न झालेलं असावं. काय मत आहे तुमचं? आली पत्रिका आली होती? नाही आली? मला आली होती. मी लग्नाला हजर होतो. हो,
ज्ञानाबाईचं लग्न झालं, पण कुणाबरोबर केलं? निर्गुणपती आवडे मज, निर्गुणपती आवडे मज, निर्गुणपती आवडे मज, निर्गुणपती आवडे मज, आधी माय पाठी झालीये भाज, पतिव्रता धर्म पाहू माझा, पतिव्रता धर्म पाहू कुणाबरोबर लग्न केलं? त्या निर्गुण असणाऱ्या परमात्म्याबरोबर लग्न केलं. आता लग्न झालेली स्त्री न जिचं लग्न झालेली नाही अशी स्त्री आपण कशावरून ओळखतो? तिच्या सौभाग्य अलंकारावरून. बरोबर आहे. काय काय सौभाग्य अलंकार असतात? हातामध्ये कुठल्या रंगाच्या? हिरव्या. नंतर त्या लाल कशा होतात मला माहिती नाही. आपल्या रायगडमध्ये तरी शक्यतो महिला लाल बांगड्या लग्न झाल्या भरत नाहीत आमच्याकडं. डायरेक्ट ज्यावेळेला नवरा जाईल त्याच दिवशी तिला ते हिरव्या बांगड्या फुटतात. हिरवा चुडा त्याच्या नावाने भरला जातो, त्याच्या नावानं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं जातं, त्याच्या नावानं कपाळाला लाल टिकली लावली जाते. बरोबर ना? टिकली लागली तर लागली, नाही तर दादा उगली. एकीने मला उत्तर दिलं होतं, मग टिकली का लावत नाही? मला ना त्या कुंकवाची ॲलर्जी आहे. नशीब नवऱ्याची ॲलर्जी नाही म्हटली. कुंकवाची ॲलर्जी? त्याच्या नावानं कपाळाला कुंकू लावलं जातं, त्याच्या नावानं मंगळसूत्र घातलं जातं, त्याच्या नावानं हिरवा चुडा भरला जातो, त्याच्या नावानं त्या पायाच्या अंगलीमध्ये काय घालतात? ते जोडवे घातले जातं. बरोबर आहे ना? सौभाग्य अलंकार. हां. आणि ही जिच्या शरीरावर हे सगळे अलंकार आहेत ती स्त्री आपण काय समजतो? लग्न झालेले. तसं ज्ञानाबाईचं लग्न झालं, कशावरून ओळखायचं हो? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. सौभाग्य अलंकार. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा.
म्हणजे ही ज्ञानाबाई झाली. आता पुढं म्हणती ज्ञानाबाई आई. पुढं ज्ञानाबाईला आई म्हटलं. पण ज्ञानाबाईंना आई म्हटलंय त्या अर्थी या ज्ञानाबाईला मुलं झालेली असावीत. कारण मूल झाल्याशिवाय आई होते का? नाही. मग ज्ञानाबाईला मुलं होती का? हा, असं का असं 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 करताय म्हणून मी विचारलं, असं का असं असं. किती पोरं झाली? कुठं 5वीला बोलवलंय आम्हाला? या ज्ञानाबाईला 4 पोरं झाली. किती? 4 मुलं झाली ज्ञानाबाईला, 1-2 नाही. पहिली 2 जुळी झाली. एक पामर, दुसरा विषयी. त्यांचं वर्णन नाथबाबांनी केलंय. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, 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 अनाथाची माय, अनाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे. न पाहे याती उडता विचार, न पाहे याती उडता विचार. एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे. पाहे याती उडता विचार, न पाहे याती उडता विचार. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. किती झाली? 2. तिसरा एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं साधक. त्याची माय ज्ञानोबाई झाली. साधकांचा मायबाप दरुशने हरे ताप, सर्वांभूती सुखरूप ज्ञानोपमा. किती झाली? 3. आणि चौथा एक मुलगा झाला. कोणता? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली योगी. चौथा मुलगा झाला. किती मुलं झाली? 4 मुलं झाली. आणि ज्ञानोबारायांचा संसार मजेत चाललाय. आणि ह्या ज्ञानाबाईची एक जुनी मैत्रीण या ज्ञानाबाईला भेटायला आली. आता बालपणीची मैत्रीण आणि जवळजवळ 15 वर्षानंतर जर भेटली तर 2 मैत्रिणींना किती आनंद होतो हो. तशी ती मैत्रीण ज्ञानाबाईला भेटली. एकमेकीचं क्षेम कुशल विचारलं आणि विचारल्यानंतर ती मैत्रीण ज्ञानाबाईला म्हणते, काय ग ज्ञानाबाई, तुझं लग्न झालं, पत्रिका पण नाही पाठवली मला. कधी लग्न झालं? म्हणे 15 वर्षापूर्वीच झालं. कुठला नवरा केला? ज्यावेळेला तिने प्रश्न केला कुठला नवरा केला, त्यावेळेला उत्तर देताना महाराजांनी अभंगाच्या पहिल्या अबोला के लागे बाई,
त्या मैत्रिणीला उत्तर देताना ज्ञानाबाई सांगते, मी नवरा केला जवळचा नाही केला, दुरलू आंबुला केला गे बाई. म्हटले मी जवळचा नाही केला, फार लांबचा. किती लांबचा? जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. जवळचा नाही केला, फार लांब. चंद्र सूर्याचा पत्ता सुद्धा नव्हता, त्याच्याही अगोदरचा. जुनाड जुगादीचे नाणी, घोड नवरा. आपल्या भाषेत त्याला काय म्हणतात? एखादा मुलाला लय वय झाला नंतर त्याचं लग्न झालं, त्याला काय म्हणतात? बोला दादा. हा, घोड नवरा. हा, तसे जवळचं नव्हतं, फार लांबचं. ब्रह्मादिका तो न पडे ठाई म्हटले. आता ब्रह्मदेवाला त्याचा पत्ता लागूल कुठून हो? ज्याच्या नाभी कमळापासून तो ब्रह्मदेव जन्माला आला, त्याचा बाप तो ना. बापाचा पत्ता पोराला लागेल का? ब्रह्मादिका तो न पडे ठाई. ब्रह्मादिक देवाला सुद्धा माहिती नाही एवढ्या लांबचा मी नवरा केला. म्हणे ठीक आहे. मग तिला पुन्हा प्रश्न विचारला, बाई लग्नाच्या अगोदरची स्थिती आणि लग्न झाल्यानंतर स्थिती यामध्ये काय फरक आहे का? म्हटले हो ना. लग्नाच्या अगोदर मी स्वतंत्र होते, पण लग्नानंतर मी परतंत्र झाले. माझ्यावर बंधनं आली. काय बंधनं आली? हलू नाही चालू नाही, हो हलू नाही चालू नाही, हलू रे चालू नाही, हलू रे चालू हो हलू नाही चालू नाही, हो हलू नाही चालू काही बोलू नये, सैरा मैरा काही बोलू नये, हो हलू नये चालू नये, हो हलू नये चालू नये. हलू नये चालू नये, हलू नये हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. खरंय का खोटं आहे? लग्नाच्या अगोदरची स्थिती नाही लग्न झाल्यानंतर स्थिती काय फरक असतो का नाही? हे आताचं नाही सांगत, मी पूर्वीचं सांगतोय. आताच्या सुना स्वतंत्र आहेत. काय मत आहे बोला तुमचं? तुम्हाला सर्वांना सुना आलेल्या समोर जेवढे बसलेत त्यांच्या चेहऱ्यावरून तरी दिसतंय की सुना आलेल्या आहे. कस सून झालेल्या स्त्रीचा चेहरा लपत नाही. तुम्ही म्हणाला कशावरून बुवा? पहिली लय मजा असतात, पण सून आल्यानंतर सगळी बंधनं सासूवर. इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको. पूर्वी सुनेवर बंधनं असायची, कारण मृत्यूलुकीचे उफराटे. हे सगळं आता उलट चाललंय दादा. पूर्वी सासू स्वतंत्र होती, कोणी लेकी कोणी सुना कोणी एकी स्वतंत्रता. सासू स्वतंत्र होती, सून परतंत्र होती. आता उलट झालंय. आता सून स्वतंत्र आहे ना सासू परतंत्र झाली. अचानक पनवेलचे महाराजांना बोलावलेत, जाऊ का कीर्तनाला? सुनेला विचारावं लागतं. तिने सांगितलं जा, मग जाणार. नको सांगितलं तर पिंट्याला कोण घेईन, मग राहा घरी.
मी हे सांगतोय 750 वर्षापूर्वी. 750 वर्षापूर्वी लग्न झाल्या स्त्रीवर बंधनं असायची, जाच असायचा, सासूरवास. म्हणून तर अभंग आपण काकड्याबद्दल आपण म्हणतो नाही, सासूरवासा भितो जीव ओढे तुझं पाशी. पूर्वीच्या स्त्रिया कशाला घाबरायच्या? सासूरवासाला घाबरायच्या. लक्षात, तेवढा जाच होता. हालो नये चालू नये, तिला बंधनं आली. कुठं जायचं असलं तर सासूबाईंना विचारावं लागायचं. बसताना पण विचारायचं, उठताना पण विचारायचं, स्वयंपाक किती करू हे पण विचारायचं. सदाशिव पेठेतलं नाही सांगत मी. जेवणार का? किती पोळ्या करू? किती भात घालू? अरे बाई तू बनव तर खरी. किती खायचं तर मी बघतो ना. चहा घेणार, साखर किती टाकू? असेल तेवढी टाक, मी पितो. सदाशिव पेठेत आपलं नाही, आपलं ओठानं ओठ चिकटेपर्यंत टाकतात, तेवढं प्रेम असतं. विनोदाचा भाग सोडून द्या. हलो नये चालू नये, बंधन आली. सैरा वैरा काही बोलू नये. परमार्थ करत असताना साधक अवस्थेमध्ये ज्यावेळेस तो साधक असतो, परमार्थाला लागतो, परमात्म्याबरोबर त्याचं लग्न होतं, त्याच्या नावानं तुळशीची माळ घातली जाते, तो परमार्थाला लागतो, त्यावेळेला त्या साधकावर बंधन येतं. कुणाला साधक म्हणावं? साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. बंधन आहेत बाबा साधकाला. साधक अवस्थेमध्ये माणसाने कसं जीवन व्यतीत करावं, कुणाला साधक म्हणावं? बंधन सांगितलं, एक बंधन तर लय मोठं सांगितलं बाबा. भाल्याना ते जमत नाही दादा. आज बोलू नये पण माफी मागून बोलतोय. आज परमार्थ करत असताना लोकांना कसलीच चाड राहिली नाही. नाथबाबांनी चिरंजीव पदामध्ये वर्णन करत असताना सांगितलंय, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा लोकांत, आघात करते पुरुषाशी. तुकोबारांनी या अभंगामध्ये सुद्धा सांगितलं, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्यात जाणं करू नये. साधकाला सांगितले, ज्ञानाला नाही. कारण ज्ञानाला ते ज्ञान झालेलं असतं, पण तरी सुद्धा तो माती खातो. किती उदाहरणं आपल्याला देता येईल. इंद्रा पडली भगेचंद्र, झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. राहू दे. भल्याना परमार्थ कळला नाही तर तुम्हा आम्हाला काय कळणार आहे बा. पण हे कळून घेण्याकरता परमार्थ करायचा असतो. लक्षात, साधक अवस्थेमध्ये फार नियम पाळावे लागतात. माझे बाबा नेहमी सांगतात, आज वडिलांचं वय माझे 91 वर्ष आहे. आयुष्यभर ज्ञानेश्वरी जगले, अजूनपर्यंत ज्ञानेश्वरीच जगतात. 91 वर्ष झाले, अजून चष्मा नाही, असे ज्ञानेश्वरी दिवस रात्र वाचतायत. पहाटे 3ला त्यांचा दिवस चालू होतो. आम्ही पहाटे 3ला घरी पोचतो कीर्तन करून. मी पाहिले बाबांना माझ्या. बाबा माझे नेहमी सांगतात, परमार्थ करायचा असेल ना, आपला आपण खिचापाकिट सांभाळा. त्यांच्या भाषेत सांगतोय. कारण वारकऱ्याचा पोशाख पांढरा असतो दादा. वारकऱ्याचा पोशाख पांढरा असतो, कपडा पांढरा असतो. पांढऱ्या कपड्यावर जर काळा डाग जर पडला तर तो लांबून दिसतो. कराय का खोट आहे? म्हणून बाबानं चारित्र्य सांभाळा. हालो नये चालो नये, सैरा वैरा काही बोलण्यावर सुद्धा बंधन, बोलणेच नाही एक देवाविण काही. भगवंताशे बोलावा विठ्ठल, पहा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव हवे. ही आचारसंहिता घालून घ्यावी लागते. हालू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. न समजा माळ घालून पण किंवा नवरा असून पण तिच्याकडून किंवा त्याच्याकडून व्याभिचार जर झाला तर त्याचा परिणाम काय?
छान सुंदर गायल फक्त फिल्मी आहे एवढंच. हलू नये चालू नये सैरा बैरा काही बोलू नये बंधन आली ना. समजा अपराध जर घडला बुडती 42 जाती नाककान शिक्षा सांगितली. अंबुला केला तरी धावे मन. पती असून सुद्धा परपुरुषाकडे जर चित्त आकर्षित होत असेल तर बुडती 42 जाती नाककान हे इकडचं परमार्थ करत असताना दीक्षा एका संप्रदायाची बोलू जाते भलतीकडच हा परमार्थातला व्याभिचार आहे. लक्षात घ्या. आज समाजामध्ये आम्ही बघतो कुणाला कसलीच काही चाड राहिली नाही. कुणी काही येतं ना काही शिकून जाते. काही तर सांगता तुम्ही सांगता या आमच्याकडे आम्ही तुम्हाला देव दाखवतोय. दादा त्याच्या बापाने सांगितलं बघितलंय का देव? देव डोळ्याने बघण्याची वस्तू आहे का? कसं बोटाने दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला. देव डोळ्याने बघायचा नसतो देवाची अनुभूती घ्यायची असते. 34 वर्ष कीर्तन करतोय पण अजून कधी स्वप्नात आला नाही बाबा ना. 6 महिन्यात लगेच अंगात यायला लागला बाबा. देव यांच्या डोंगरावर लाता घातला पाहिजे त्यांच्या. या बाबतीत मी लय कडक. जे आहे ते आहे. नियम सोडून जर वागला मग त्याची काही धडगत नाही. भागवतला माहिती आहे स्वभाव माझा कसा आहे. कारण परमार्थामध्ये नियमाने वागावं. कारण आम्ही नियमाने वागतो म्हणून दुसऱ्याला नियमाने वागण्याचा आग्रह करतो. आंबुला केला तरी धावे मन बुडती 42 जाती नाक कान. 42 म्हणजे कुठले 21 सासरचे कुळ आणि 21 माहेरची कुळ नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. या विचार घडला तर परत त्या स्त्रीने विचारलं. मग तिच्या अगोदर जर समजा होऊन घडून जर गेलेले असेल तर त्यावेळेला त्या स्त्रीला त्या नानाबाई सांगते अगोदर काय झालं तर विचार करू नको. मागील केले ते अवघेची वाहू बाप रखमा देऊरू विठ्ठलू नाहू. हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. विठोबा रखुमा हरे विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हे विठोबा
अंबुला केला गे बाई ब्रह्मादिका तो न पडे ठाई हलो नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये अंबुला केला तरी धावे मन बुडते 42 जाती ना ककान हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये मागील केले ते अवघेचे वावू बाप रखमा देवर विठ्ठलू नाहू हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. प्रेमळ सज्जनमय बहु यथामती यथावकाश या अभंगाचा भावार्थ शॉर्टकटमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण पाऊण तासामध्ये काय बोलणार, तरी पण जेवढं शक्य झालं तोडमोड करून जुळवण्याचा प्रयत्न केला. पूर्ण अभंगाचा भावार्थ पूर्ण केला, अर्धवट सोडला नाही. आज या ठिकाणी मंगळवार 11/3/2025 पूर्ण दिवसाची सेवा श्री बापू म हांडे, निवृत्ती हांडे, शिवाजी हांडे, आदेश हांडे, बंडू हांडे, भाऊसाहेब हांडे, अतुल हांडे, सुहास हांडे, विजय हांडे, संजय हांडे, दादासाहेब बा हांडे, भरत हांडे, गुलाब हांडे आणि देवेश हांडे, ही सगळे हांडे परिवारातली मंडळी त्यांची आजची पूर्ण दिवसाची सेवा होती. पूर्वीच्या काळामध्ये तुमच्याकडे नावं घेतली जातात उकाणा हांड्यावर हांडं काहीतरी 7 हांडे, हे 8 हांडे करताना मला ते आठवले. या हांडे परिवारांचा आजची पूर्ण दिवसाची सेवा आहे. मी दादांना विनंती करीन की थोडं आम्हाला सोलो वादन थोडंसं ऐकावा, जेणेकरून आमचे कान तृप्त होतील. रामकृष्ण हरी. जास्त वेळ तुमचे घेणार नाही. आता एक महाराजांनी फार टायमात कीर्तन आटोपलेलं आहे आणि आताच त्यांची कीर्तनरूपी सेवा झाली. घरत महाराज जसा रायगड जिल्हा हा फार मग सांगितलं त्यांनी, त्या टोकापर्यंत आम्ही इकडं प्रतापगडच्या टोकाजवळ राहतो आणि फार मोठी परंपरा. मला असं वाटतं हे हांडेवाडी गाव सगळे सोन्याने हांडे भरलेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजू, कारण की हांडेवाडी मी बघितलं तर असं पंढरपूर उतरलं आहे आणि फार मोठा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होत असतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केलं आमचे अजय महाराज हांडे, जी फार दिवसापूर्वी भेट झाली. त्याच्या अगोदर आम्ही राजुरीला भेटलो आणि त्यांची एक इच्छा झाली की जी परंपरा घराण्यात जी चालू आहेत त्या घराण्यातलं कोणतरी यावं म्हणून ही सेवा करायला तुमची आम्ही आलो इथं. आणि आमची ही सेवा मेस्त्री परंपरांची मानून घ्या. आता सगळ्यांची नावं घेत नाहीत, महाराजांनी एक पण नाव ठेवलं नाही, म्हणून सगळे जे हांडे आहेत महाराज सगळे सोन्याने भरलेले आहेत. त्याच्यामुळे सुंदर असा हा कार्यक्रम आहे आणि अजय महाराजांना धन्यवाद देतो. ग्रामस्थांनी पण आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो. आमचे गुरुवर्य रामबाबा मेस्त्री, तसेच शंकरकाका मेस्त्री, आमचे वडील भाऊ मेस्त्री, ही परंपरा मेस्त्री परंपरा आहे. त्यातले आमची ह्या आता 3री पिढी चालू आहे, त्यामुळे पिढी जात आहे. त्याच्यामुळं थोडंसं तुम्ही थांबाल का आता? महाराजांसारखं उत्तर विचारत नाही तुम्हाला मी. आणि आप्पा असतील, अण्णा असतील, आमचे वडील रामबाबा मेस्त्री, शंकरकाका मेस्त्री, ही फार मोठी मंडळी होऊन गेली आणि त्यांच्या मागं हा आपला आशीर्वाद, त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे. त्याच्यामुळं हे इथं आम्ही वाजवतो, एक थोडी छवा म्हणून दाखवतो. इथं आल्यानंतर बऱ्याच लोकांनी सांगितलं सोलो वाजवा. आपल्या ह्या पुण्यामध्ये येताना आमचे एक गुरूंची सेवा म्हणून ते नेहमी त्यांना वाजवायला सांगायचे पुणेकर, की रेल्वेचा आवाज कसा येतो. बरेच जण काढतात, पण मी तुम्हाला थोडा वेगळा दाखवतो, तुम्हाला कसं वाटतं बघा. एकच 5 मिनटं घेणार, जास्त काय घेणार नाही. आपल्या हांडे ग्रामस्थांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आमचे अजय महाराज असतील, धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टीम, खूप साऊंड सिस्टीम चांगली आहे. पण ते काय हे सगळे माईक एवढे लागल्यानंतर थोडीशी गडबड होतेच, पण आता सगळेच बंद करा आणि हे 3 जरा चांगले द्या बघू. आता हा बघा, हा कुठं गेलेत दादा, हा अजून वाढवा. बेस चांगला लागला आहे, पण हा जो आहे ना तर गेन वाढवा. आताच रेल्वेची शिटी झालेली आहे, ते आपोआप होतं. ते तो वरचा आहे ना तो बघतो. हां गेला आवाज, बघा आवाज गेला याचा. आणि सगळं याच्यावरच खेळ आहे खरा. मग अशी त्यांनी मध्ये दिली होती चांगली, द्या अजून द्या, काहीच नाही झालं अजून.
ते आपले दादा गेले कुठे? केबल बघा, ही केबल छोटी आहे. गाडी आपली मुंबई सेंट्रलला उभी आहे, तिला पुण्यामध्ये घेऊन येऊ. तिचा आवाज कसा आहे तो दाखवतो. थोडा अजून जर दिला तर बरं होईल, चांगला नाही का? नाही आता येणार, मान्य करून घ्या. गाडी स्टार्ट होते तेव्हा आवाज कसा येतो, स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर आवाज कसा येतो, ट्रॅक क्रॉस करताना आवाज कसा येतो, पुढे आपल्या पुण्याला यायला भोगदे लागतात, भोगद्यामध्ये जाताना आवाज कसा येतो, पुढे पत्री ब्रिज लागतो, ब्रिजवरून जाताना आवाज कसा येतो, आपल्या पुण्याला यायला छोटे चढ आहे, चढ लागल्यानंतर इंजिनवर लोड येतो, लोड आल्यानंतर आवाज कसा दाखवतो. आणि फार संत मंडळी इथं आलेले आहेत, गायक मंडळी, आता सगळ्यांची नावं घेत नाहीत, सगळे परिचर्याचे आहेत. रामकृष्ण हरी. गाडीचा आवाज स्टार्ट होते. गाडी इको बंद करायचा, गेन वाढवा, आवाज पाहिजे, थोडा आवाज वाढवा त्याचा. बस, हळूहळू गाडी निघालेली. जी जी मंडळी बसली असतील बहुतेक सगळे बसलेले आहेत, पण बघा हळूहळू गाडी स्टेशनच्या बाहेर निघाली. पुढे गाडी ट्रॅक क्रॉस करते, तो ट्रॅक क्रॉस करताना आवाज कसा येतो बघा. मॉनिटर वाढवा करायचा. पुढे ट्रॅक क्रॉस केलेला आहे, पुढे पत्री ब्रिज लागेल, ब्रिजवरून जाताना आवाज कसा येतो बघा. धर धर धरून ठेव ना, धरून ठेव. आता ब्रिज लागेल, असा ब्रिजवरून जाताना आवाज येतो. शॉक लागतोय. पुढे आपल्या पुण्याला यायला भोगदा लागतो, भोगद्यामध्ये गेल्यानंतर आवाज कसा येतो बघा. आता भोगदा लागेल, असा भोगद्यामधून आवाज येतो. भोगदा संपला. पुढे आपल्याला यायला थोडे चढ लागतो, फार मोठे चढ नसतात. चढ लागल्यानंतर इंजिनवर लोड येतो, लोड आल्यानंतर कशी फायरिंग. पुन्हा ती उतरते. आता पुण्याला थांबेल. सगळे नाश्ता करून घ्या. दादा आलात का तुम्ही? वा वा वा, द्या द्या थोडा आवाज, द्या द्या. मॉनिटर वाढवा, मॉनिटर. राहिली 2च मिनिट राहिले. हा बघा, याचा जर कडक करा.
तिकडे धा तिकडे तक ता तिकडे नग तिकडे तक ता तिकडे तिकडे धा गे 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 धा तिकडे नग तिकडे तक ता तिकडे तिकडे धा गे 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 धा तिकडे नग तिकडे तक ता तिकडे तिकडे धा गे 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 धा तिकडे तक ता तिकडे तिकडे धा तिकडे तक ता तिकडे नग तिकडे तक ता तिकडे तिकडे धा गे 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 धा तिकडे नग तिकडे तक ता तिकडे तिकडे धा गे 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 धा तिकडे नग तिकडे तक ता तिकडे तिकडे धा गे 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 धा तिकडे तक ता तिकडे तिकडे धा तिकडे तक ता तिकडे नग तिकडे तक ता तिकडे तिकडे धा गे 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 धा तिकडे नग तिकडे तक ता तिकडे तिकडे धा गे 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 धा तिकडे नग तिकडे तक ता तिकडे तिकडे धा गे 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 धा